नमस्कार. आपले महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत श्रावणातल्या शुक्रवारी असणाऱ्या जिवतीच्या पूजेबद्दल. व्रत आणि सण समारंभाचा बहर म्हणजे श्रावण महिना. येत्या 9 ऑगस्टला श्रावणातील पहिला शुक्रवार आहे. या दिवशी लक्ष्मीपूजन व जिवती पूजन केले जाते. श्रावण शुक्रवारी जिवंतिका म्हणजेच जिवतीचे पूजन केले जाते. यालाच जरा जिवतीची पूजा असेही म्हटले जाते. ही पूजा श्रावणातल्या 4ही शुक्रवारी केली जाते. ही पूजा खूप पूर्वीपासून केली जाते. संततीच्या संरक्षणार्थ ही पूजा केली जाते. म्हणूनच या पूजेला श्रावणात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जरा जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते. जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी देवता. श्रावणात स्त्रियांनी जिवंतिका पूजन अवश्य करावे. जरा आणि जिवंतिका या पुराणात असलेल्या सप्तमातृकांपैकी 2 आहेत. स्कंद पुराणात असं म्हटलं आहे की पूर्वी 5 वर्षाच्या आधी मुलांना मृत्यूभय उद्भवत होतं. मुलांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी जिवंतिका पूजनास सुरुवात झाली. म्हणूनच माता आपल्या मुलाबाळांसाठी ही पूजा करतात. या दिवशी स्त्रिया उपवासही करतात. जिवतीची पूजा ही प्रतिमेच्या रूपात केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केले जाते व आपल्या मुलाबाळांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. तसं पाहिलं तर परस्परांशी संबंध नसलेल्या या स्वतंत्र प्रतिमा आहेत. प्रतिमेत सर्वात प्रथम येतात भगवान नरसिंह, त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण, नंतर मध्यभागी येतात बाळाला खेळवणाऱ्या जरा व जिवंतिका आणि प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती. ही प्रतिमा देवघरात किंवा भिंतीवर लावून प्रत्येक शुक्रवारी हिची पूजा केली जाते. या प्रतिमेला हळद कुंकू लावून 21 मणी असलेले कापसाचे वस्त्र म्हणजेच गेजावस्त्र घातले जाते. तसेच दुर्वा, फुले, आघाडा यांची माळ करून जिवतीच्या प्रतिमेला घातली जाते. जिवतीला दूध, साखर, चणे, फुटाणे यांचा नैवेद्य दाखवतात. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते, असा हा श्लोक जिवतीची पूजा करताना म्हटला जातो. पूजा झाल्यानंतर जिवती मातेला नमस्कार करून मुलांना आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य लाभावे म्हणून मनोभावे प्रार्थना करावी. पूजा झाल्यानंतर मुलांना पाटावर बसवून औक्षण करावे. मुले जर बाहेरगावी असतील तर 4 दिशेला औक्षण करून अक्षता 4 दिशेला टाकाव्यात, म्हणजे त्यांचे औक्षण केल्यासारखे होईल. याच दिवशी देवीची ओटीही भरावी. असे हे जिवतीचे व्रत सर्व स्त्रियांनी आपल्या मुलांसाठी नक्की करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा.